नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण मस्त असं लिंबू मिरचीचं लोणचं करू. झटपट होणार आहे, मस्त लागतंय खायला. त्यासाठी बघा इथं मिरच्या जरा कमी घेतल्यात मी. 25-30 मिरच्या असतील. तिखटवाली मिरची धुवून चांगल्या पुसून कोरड्या करून घ्या. निंबूला बी मिरचीला बी. लिंबू जरा पातळ कातडीचं घ्यायचं बरं का, म्हणजे लवकर ती आपलं मऊ होतात लिंबू. जास्त जाड कातडी असली का नाही लिंबाची, टाइम लागते थोडा मुरायला लिंबाला. अशा पद्धतीने मी बारीक तुकडा करून घेतल्यात. ह्याचा तुम्हाला उभ्या चिरायचे असल्या तरी उभ्या चिरा, नाहीतर एक अशी चिरी मारून ठेवली तरी चालते. आता लिंबाला आपण 4 फोडी करून घेणार आहोत. मग अशा पद्धतीने 4 करून आता 8 करते. म्हणजे काय, छोटी फोड असल्यावर संपत्ती बी जेवताना जास्त मोठ्या फोडी ठेवत नाही मी. बघा अशा पद्धतीनं छोट्या छोट्या फोडी करून घेते. अशा ठेवायच्या असल्या तर अशा बी ठेवू शकता. अर्धा तर कोणी लिंबू घालत नाही लोणच्यामध्ये. अशा पद्धतीनं मी सगळं फोड्या करून ठेवल्यात. आता ह्याच्यात बघा 1 चमचे धन घेतल्यात, 1 चमचा बडीशोप आहे, थोडंसं 5-6 काळ्या मिऱ्या आहेत, त्या मोहरी घेतली 1 चमचा भरून, 1 चमचा घेतलाय जिरं, मेथी दाणा घेतलाय पाव चमचा, ओवा घेतलाय बघा पाव चमचा. ही सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात बघा मी मीठ घेतलंय. मीठ थोडं जास्त टाकायचं, 1 चमचा फुल भरून आणि थोडं घेतलंय. लाल तिखट 1 चमचा आहे, हिंग पावडर 1 चमचा आहे, हळद पावडर 1 चमचा, आणि इथं बघा कलोंजी म्हणजे काळं जिरं म्हणतात ना, ती बी घेतलंय. मस्त टेस्ट आहे ती. एकदा घालून बघा खायला, ही आपल्याला शरीरासाठी चांगलं असतं. ही बी घालून घेतलं बघा. नाही भेटलं काळं जिरं तरी चालतंय, काही त्याच्याने फरक पडत नाही, पण चांगलं लागतंय खायला. आता ही सगळं आपण जिरं धन बडीशोप आहे ना, चांगली बारीक गॅस करून ह्याला गरम करून घ्यायचं. म्हणजे ह्यातलंय ना सादळलेलं असतात ना मऊपणा, ती निघून जाते आणि लोणचं आपलं खराब होत नाही. अशा पद्धतीनं मस्त असं फक्त गरम करून घ्यायचं, जास्त उलटं पालटं करत नाही मी. मग अशा पद्धतीने हे झालं आपलं भाजून. कलर बी हलकासा बदललाय, मस्त असा सुवास यायला लागलाय. ह्याचा काढून थंड करायला ठेवलंय. आता एक वाटी घेतली बघा, ह्याच्यात मी घातलंय मोहरीचं तेल, अर्धा पळी मोहरीचं तेल घातलंय. तेल जास्त नाही घालायचं. आता हे आपलं थंड झालंय, थोडंसं हलकं गरम लागायला लागलंय. कोमट आहे तर आपण काय करतो, ह्याला मिक्सरच्या भांड्यात घालून चांगला ह्याचा भरडा करून घेऊ. मग अशा पद्धतीनं आपण ह्याला बारीक करून वाटून घेतलंय. थोडासा जाडसरच आहे, जास्त बारीक नाही करायचं. आता ह्याला घालून घेऊ आपल्या लिंबू मिरचीवर. लिंबू चांगलं धुवून पुसून कोरडं करायचं. मिरचीलाही चांगलं कोरडं करून घ्यायचं, म्हणजे लोणचं खराब येत नाही, बुरशी येत नाही. आता चांगलं मस्त असं ह्याला मिक्स करून घेऊ आपण चमच्यानं. हातानं करायचं नाही, ओला हात असतंय. चमच्यानं करा, नाही तर असं मोठी पळी घेऊन केलं तरी चालतंय. आता इथं मी आपण मोहरीचं तेल थंड करून घेतलंय बघा. अर्धा पळी तेल असेल, चांगलं कडकडीत गरम करून थंड थोडं कोमट करून घ्यायचं, मग घालायचं. आणि एकदा आपण ह्याला मस्त असं मिक्स करून घेऊ. काचेच्या भरणीत भरा. माझ्यापाशी प्लास्टिकची बरणी बघा, काचाची बरणी नाही माझ्यापाशी, तर मी आता प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलंय. जितकं होईल तेवढं आपल्या काचाच्या बरणीचा वापर करायचा. लिंबाच्या लोणच्याला, कसल्याही लोणच्याला प्लास्टिकला थोडं दूर ठेवायचं आपल्यापासून. तर बघा मस्त असं आपण ह्याला मिक्स करून घेतलं. आता ही बरणी चांगली कोरडी करून घेतलेली धुवून. आता ह्याच्यात मी भरून घेते. ह्याला मुरायला 4-5 दिवस लागतात बरं का. लिंब जर पातळ कातडीचे असले की नाही लवकर मुरतात. मीठ जरा जास्तच घालायचं. मस्त असं तयार झाले बघा. करून बघा. आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.